श्रेयस, तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. तू इतका इररिस्पॉन्सिबल असशील असं वाटलं नव्हतं मला. हे प्रेझेंटेशन करण्यासाठी अत्यंत रिलायबल अशी एकच व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर, मिस शनाया. अरे सर, काय चल आता किती वेळा झालेल्या चुकीचा विचार करत बसणार? हा, झालेल्या चुकीचा नाही सर, न झालेल्या चुकीचा विचार करतोय. कारण ते प्रेझेंटेशन मीच बनवलं होतं, माहित आहे मला. आणि तेच प्रेझेंटेशन शनायाने दिलं, राईट? तुम्हाला सगळं माहित आहे मला. पण तुला हे माहित नाही की काल जेनीकडून सुभेदार सरांनी ऑफिस मधल्या 3 माणसांच्या लॅपटॉपचे पासवर्ड्स घेतले होते चेकिंगसाठी. त्यात तुझाही लॅपटॉपचा पासवर्ड होता. व्हॉट? अँड देन आय एम शुअर की प्रोबॅबली तुझं जे प्रेझेंटेशन होतं ते गुरुनीच शनायाला दिलं असेल. नाही, पण ते प्रेझेंटेशन सरांनी स्वतः मला बनवायला सांगितलं होतं. मग सर असं का करतील? तेच असं करतील कारण तू चुकलास मित्रा. पानी में रह के मगरमच्छ से बैर, ये अच्छा नहीं. पण सर, मी काहीच नाही केलंय. એવું તને લાગે છે की मी काहीच केलेलं नाही, पण परिस्थिती जरा वेगळी आहे. आल्या आल्या गुरुण्याच्या गर्लफ्रेंडचा फ्रेंड झाला, त्याच्यानंतर तिचा बॉयफ्रेंड होण्याचा प्रयत्न केला, आणि एवढंच नाही तर तिला तुझा इनिशियल असलेला गिफ्ट देण्यापर्यंत जाऊन पोचलास. तुम्हाला हे सगळं माहित आहे? सगळं माहित आहे. अरे MBA झालो म्हणून या ऑफिस मध्ये जॉईन झालो, बाकी तो झालो असतो. कोण? तो रे, अरे तो रे, डोक्यावर हॅट लावून ते इकडे तिकडे निरखून बघतात. अंपायर? अंपायर नाही रे, अंपायर कसं ते इकडे तिकडे सगळं शोधतात ना ते. कचरेवाला? हे कचरेवाला कसं होईन मी? काही काय बोलतोस? ते रे स्वतःची बुद्धी लावून मिस्ट्री केसेस सॉल्व्ह करतात. डिटेक्टिव्ह? डिटेक्टिव्ह. मी डिटेक्टिव्ह झालो असतो कारण या ऑफिस मध्ये कधी कुठे काय घडतं सगळं माहित आहे आपल्याला. आणि आता हाच प्रॉब्लेम झालाय की तू गुरुनाथच्या गर्लफ्रेंडचा मागे लागलाय. ही तुझी कधीच होणार नाहीये. गुरुनाथ असं होऊच देणार नाही. सर, मी मागे. हे बघ, एक फायद्याचा सल्ला देतोय. कशाला अशा पोरीच्या मागे स्वतःची वाट लावून घेतोयस? हा, इतर या पोरीचा काहीच भरोसा नाही. अशा पोरी कधी कुणाचा होत नाही. शिवाय ती तुझ्या खिशालाही परवडणार नाही. जाऊ दे, सोड. कशाला तिचा मागे लागलायस? नाही आनंद सर, तुम्ही हे सगळं जे सांगितलं त्याचा अंदाज होता मला आधीपासून. पण शनायाच्या मनातही असं काही असेल. एनिवेज सर, शनाया मला जेन्युइनली खूप आवडते. वाह, कमाल. यालाच म्हणतात उलट्या घागरीवर पाणी. अरे आतापर्यंत मी काय हिब्रूत बोलत होतो तुझ्याशी? अरे या पोरगीवर कधीच भरोसा ठेवू शकत नाही, विश्वास ठेवू शकत नाही, अशी आहे ती. आज नाही ठेवू शकत. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.